पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीतो। आज तू आम्हाला बौद्धिक गुरुवारच्या या रात्री एकत्र केलेला आहेस। तुझ्या वचनाचं मनचिंतन करत असताना, तुझ्या वचनाची देवाणघेवाण करत असताना सर्वांना आपल्या येशूच्या नावाने आज बौद्धिक गुरुवारच्या दिवशी आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमा झालेले असताना परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतो ते आम्हाला वेगळ्या पद्धतीने आज पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे येशूने प्रीतीचा एक नवा करार आजच्या या दिवशी म्हणजे बौद्धिक गुरुवारच्या दिवशी स्थापन केलेला आहे आणि त्याच्यामधून सेवेसाठी आम्हाला स्वतःला वाहून देण्याचे आव्हान त्याने आमच्या समोर मांडलेलं आहे। ख्रिस्ती कॅलेंडरमध्ये बौद्धिक गुरुवार हा एक पवित्र क्षण मानला जातो, एक पवित्र दिवस मानला जातो, कारण बौद्धिक गुरुवारची ही रात्र ही अशी एक रात्र आहे की ज्या रात्री एका पवित्र निष्कलंक अशा देवाच्या पुत्राचा, मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करण्यात आला। ही अशी एक रात्र आहे की ज्या रात्री विश्वासघात झाला तरी त्याच रात्रीमध्ये आम्हाला प्रेमाच्या किरणांनी ती रात्र उजळलेली देखील पाहायला मिळते। शास्त्रामध्ये अनेक रात्री आहेत। निकोदेमस रात्रीला प्रभूला भेटायला गेला आणि मग मोशेच्या काळामधली रात्र वगैरे जरी आपण त्या रात्रींच्यावर बोलू, पण आज विषय थोडासा वेगळा आहे। ही रात्र फार वेगळी रात्र आहे। ही शेवटच्या प्रभुभोजनाची, लास्ट सफरची, युकॅरिस्ट ज्याला म्हटलेलं आहे किंवा होली कम्युनियन म्हटलेलं आहे, लॉर्ड सफर म्हटलेलं आहे, त्याची ही रात्र होती प्रियानो। प्रभूच्या पवित्र मेजाच्या स्थापनेची रात्र होती। एकमेकावर प्रीती करण्याची आज्ञा दिलेली ही रात्र होती। जशी आता शुभवर्तमानामध्ये मी आपल्यासमोर वाचलं इतक्या शिष्यांचे पाय धुण्याची ही रात्र होती। बऱ्याच गोष्टी आजच्या या रात्रीला झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे, वर्षानुवर्षे आपण ऐकत आलेलो आहोत की मौंदी हा शब्द लॅटिन भाषेतला आहे, ज्याचा अर्थ मॅन्डेटम आहे, ज्याचा अर्थ आज्ञेचा गुरुवार है ना, दी थर्सडे ऑफ कमांडमेंट, एक नवी आज्ञा प्रभू येशूने दिलेली आहे। आणि शास्त्रात आम्ही इतक्यात वाचलेल्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांना म्हणाले की मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो। ही नवी आज्ञा काय आहे? जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर, आवडत्या लोकांच्यावर करा म्हटले का? जे आवडत नाही त्यांच्यावर प्रीती करा म्हटलेलं आहे का? तुझा भाव केलेला नाहीये, एकमेकावरती, मग ती माणसं कशी असो, कुठल्याही स्वभावाची असो, आम्ही त्यांच्यावर जशी ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली तशी आम्ही प्रीती करायला हवी। ही रात्र अशी रात्र होती प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त थिओलॉजी सांगितले नाही, ईश्वर ज्ञान शिष्यांना सांगितलेलं नाहीये, तर हे ईश्वरी ज्ञान जे आहे हे त्याने स्वतःमधून शिष्यांच्या समोर प्रगट केलेलं आहे। त्यांच्याद्वारे आज आपल्या मंडळीसमोर त्याने उभं केलेलं आहे। त्याने नुसती आज्ञाच दिली नाही, तर त्याने स्वतःला त्या आज्ञेप्रमाणे देऊन टाकलेलं आहे, स्वतःचं समर्पण केलेलं आहे। जशी भाकरी मोडतात तशा प्रकारे त्याचं शरीर प्रियानो त्या वधस्तंभावरती मोडलं गेलं। जसं प्याल्यामध्ये द्राक्षरस ओतला जातो तशा प्रकारे त्याचं रक्त प्रियानो आमच्यासाठी वाहिलं गेलेलं आहे। जशा प्रकारे हॉटेल्समध्ये जे टॉवेल गुंडाळून जे सेवक असतात टेबलच्या मध्ये आपल्याला सर्व करतात, तशा प्रकारे त्याने स्वतःभोवती टॉवेल गुंडाळला आणि नम्रपणे प्रियानो त्याने शिष्याची आणि त्याद्वारे मंडळीची सेवा केलेली आहे। या गुरुवारी प्रियानो त्याने ही मोठी आज्ञा, नवी आज्ञा दिली आणि प्रीतीचा नवा करार स्थापन केलेला आहे। आणि म्हणून मत्तेपासून जी पुस्तक आहे त्याला आपण काय म्हणतो? नवा करार, काय म्हणतो? नवा करार म्हणतो। आणि हा नवा करार जो आहे हा कुठल्या मार्बलवरती लिहिलेला नाहीये, कोरलेला नाहीये, किंवा हा कुठल्या दगडावरती लिहिलेला नाही, तर हा जो नवीन करार आहे हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या हृदयावरती कोरला गेलेला आहे, आमच्या हृदयावर कोरला गेलेला आहे। आणि म्हणून या विशिष्ट रात्रीवरती आपण जे चार शास्त्रपाठ वाचले त्यानुसार आपण लक्ष देणार आहे। पहिला शास्त्रपाठ आहे स्तोत्र 23, यामध्ये सेवा करणारा मेंढपाळ आम्हाला पाहायला मिळतो।
आणि मागे पण आपण पाहिलेला आहे की हा जो मेंढपाळ आहे हा मेंढपाळ वेगळा मेंढपाळ आहे. दावीद त्याला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे असं म्हणतो आणि त्याचा पुत्र नवीन करारामध्ये मीच उत्तम मेंढपाळ आहे असं म्हणतो. काय म्हणतो? मीच उत्तम मेंढपाळ आहे. कारण उत्तम मेंढपाळ काय करतो? आपल्या मेंढरांसाठी प्राण. जुन्या करारात परमेश्वराला तो उत्तम मेंढपाळ म्हणत नाही. काय म्हणतो? परमेश्वर माझा मेंढपाळ. पण नवीन करारामध्ये येशू असं म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. कारण उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता जीव देतो. वधस्तंभावर कोण मरण पावला? येशू ख्रिस्त मरण पावला. स्तोत्र 23 फार महत्वाचा आहे आणि त्यामध्ये देव एक मेंढपाळ आहे असं लिहिलेलं आहे. योहानाचा शेवटमध्ये 10व्यामध्ये येशू असं म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. कारण हा जो मेंढपाळ आहे परमेश्वर जुन्या करारामध्ये स्वतःची प्रतिमा मेंढपाळ म्हणून उभी करत आहे की जो मेंढपाळ पुरवठा करतो, मेंढरांना हिरव्यागार कुरणात बसवितो, त्यांना चारा देतो, त्यांना विश्रांती देतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना मार्ग दाखवतो, त्यांना तो पुनर्स्थापित पुन्हा हरवलेल्या ठिकाणावर मागे मूळच्या ठिकाणी आणतो आणि त्यांना संरक्षण देतो, असा हा मेंढपाळ आहे. आणि म्हणून हे सगळे मेंढपाळाचे गुण देवामधले जे आहेत हे दाविदाने अनुभवले आणि म्हणून तो म्हणाला परमेश्वर माझा मेंढपाळ. मौंदी गुरुवारच्या रात्रीला आम्ही पाहतो की हा मेंढपाळ जो आहे त्याने आमच्या मानवाच्या तारणासाठी आपला पुत्र प्रभू श्री ख्रिस्त या भूतली पाठवला आणि तो येशू असं म्हणाला मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि हा उत्तम मेंढपाळ काय करतो? मौंदी गुरुवारच्या दिवशी गुडघ्यावरती बसून कमरेभोवती टावेल गुंडाळून आपल्या शिष्यांचे पाय धुतो, म्हणजेच आपल्या मेंढरांचे पाय धुतो, जो आम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. आणि असा हा मेंढपाळ सेवा करण्यासाठी मौंदी गुरुवारच्या दिवशी गुडघ्यावरती येऊन नम्र झाला आहे. आताच जग जे आहे हा पैसा, मान, मरातब, इमेज आणि सत्ता यांच्या मागे धावत आहे. आणि अशा या जगाला प्रभू श्री ख्रिस्त एक चांगला नमुना म्हणून स्वतःचं जीवन उभं करतो आणि असं म्हणतो की तुम्ही सेवेला प्राधान्य द्या, सेवेनेच तुम्ही मोठे होऊ शकता, सेवेनेच मोठे होऊ शकता. आणि म्हणून दावीद असं म्हणाला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आजच्या या मौंदी गुरुवारच्या दिवशी हा मेंढपाळ नम्र सेवक झालेला आहे. काय झाला? नम्र सेवक. रविवारी आपण काय पाहिलं? आता गेलेला रविवार कसला रविवार होता? त्यावेळेला या येशूचा आपण काय गुणधर्म पाहिला जावळ्याच्या रविवारी? नम्रता. नम्र असा राजा, सेवा करणारा राजा. आणि आज पण तेच आम्हाला मेंढपाळाच्या दृष्टिकोनातून येशूकडे पाहिल्यावर कळतं की हा जो मेंढपाळ आहे किती नम्र आहे प्रियानो. आणि हा मेंढपाळ इतका नम्र झाला की त्याने सेवक पण धारण केलं आणि मौंदी गुरुवारच्या दिवशी न लाजता, न घाबरता, कशाची तमा न बाळगता त्याने आपल्या शिष्यांसमोर टावेल गुंडाळा, खाली बसला, गुडघ्यावर येऊन त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. ही अशी नम्रता पाहिजे पाय धुण्यामध्ये. उगाच येशूने पाय धुतले म्हणून आम्ही पण पाय धुवायचे, याला काय अर्थ नाहीये. पाय धुण्याच्या मागचा जो त्याचा अर्थ आहे तो फार महत्वाचा आहे. आणि म्हणून दावीद असं म्हणतो आपल्या स्तोत्रामध्ये की तू माझ्या समोर ताट वाढितोस. कसलं ताट? तू माझ्या समोर ताट वाढितोस. आणि येशू ख्रिस्ताने देखील ओळखलं की आता माझी वेळ जवळ आलेली आहे आणि ही वेळ ओळखून त्याने आपल्या शिष्यांना शेवटल्या भोजनाची तयारी करायला पुढे पाठवलं. जा तुमच्यासाठी माडी तयार करून ठेवलेली असेल. माडी तयार करावी म्हणून जो मालक होता त्या मालकाच्या अंतःकरणाशी देवाच्या आत्म्याने बोलणी केलेली आहे. म्हणूनच तर येशू म्हणाला आपल्यासाठी तिकडे शेवटच्या भोजनाची तयारी, माडी तयार आहे. अशा ह्या माडीची योजना, माडीवरला त्या खोलीची, पोटमाळ्याची योजना परमेश्वराने आपल्या शेवटल्या भोजनासाठी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं? हा शेवटचं भोजन म्हणजे मेज प्रस्थापित केलेला आहे, जो कराराच्या प्रीतीचं एक प्रतीक आहे. देवाने आमच्याशी करार केला येशूच्या रक्ताद्वारे आणि येशूच्या शरीराच्या द्वारे आणि त्याचं प्रतीक म्हणजेच प्रभू भोजन. पण त्या मेजामध्ये आम्ही सहभागी होत असताना स्मरण करतो की माझ्यासाठी येशूने शरीर मोडलं, माझ्यासाठी येशूने रक्त सांडलं, त्याचं प्रतीक.
ते समजा नसतं केले तर येशूने काय झालं असतं? आज झाला असता का मौनी गुरुवार? दर रविवारी प्रमोशन झालं असतं का? लोक विसरून गेले असते. एक नॉमिनल भोजन म्हणून लोकांनी त्यावेळेस त्या 2000 वर्षापूर्वी घेतला असतं, घरी निघून गेले असते शिष्य. परंतु प्रभूच्या त्या मौल्यवान बलिदानाची आठवण तो पुन्हा वैभवाने येईपर्यंत राहावी, विश्वासदारांनी ते लक्षात ठेवावं म्हणून या मेजाची स्थापना केलेली आहे. आम्ही विसरतो. कल्पना करा, या मौनी गुरुवारच्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने किती नम्रता धारण केली. समजा एखाद्या प्रसिद्ध अशा कंपनीचा सीईओ जो आहे, त्याने बोर्ड मीटिंग होण्याच्या अगोदर जे मेंबर जे आलेले आहेत त्या बोर्ड रूम मध्ये, ते सगळे बसलेले असताना ते गंगाळ घेतलं, टावेल गुंडाळला आणि जर त्या लोकांचे त्या बोर्ड मेंबरचे जे त्याने शूज साफ करायला सुरुवात केली तर काय वाटेल त्यांना? काय झालं काय सीईओला? किती विचित्र विरोधाभास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जैगिक मानांकानुसार किंवा वर्ल्डली स्टँडर्ड्स ज्याला आपण म्हणतो, त्या दृष्टिकोनातून सीईओ हा हास्यास्पद व्यक्ती ठरेल जर त्याने असे कृत्य केलं तर. पण प्रभू येशू ख्रिस्ताने ते कृत्य केलं आणि त्याद्वारे दाखवलं की आय लव्ह यू, मी तुमच्यावर प्रीती करतो, एवढी प्रीती करतो की मी तुमच्यासाठी माझा प्राण देणार आहे. हे सुंदर उदाहरण आहे प्रियाला. सेवेनेच मनुष्य मोठा होऊ शकतो. मौनी गुरुवार आम्हाला हेच शिकवतो की ख्रिस्ताप्रमाणे राहणे म्हणजे सेवा करणाऱ्या मेंढपाळासारखी आम्ही एकमेकावर प्रीती करावी. मग आम्हाला कोणी विचारो किंवा न विचारो, आम्हाला कोणी समजून घेवो किंवा न घेवो, मी माझं काम प्रेम करण्याचं, प्रीती करण्याचं करतच राहणार आहे. हे आम्हाला मौनी गुरुवारच्या दिवशी येशूने शिकवलं. येऊद्याचकर त्याने शेवटपर्यंत ठेवलं. प्रभूच्या मेजाची स्थापना बघा कधी झालेली आहे. ज्या वेळेला त्या माडीवरल्या खोलीमध्ये एकत्र जमा झालेले असताना येऊद्याचकार्यात त्याच्या ताटात हात घातला है ना, आणि तेव्हा त्याच्या सैतान शिरला आणि तो निघून गेला. आणि मग प्रभू येशू असं म्हणाला, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ जवळ आली. त्याने ओळखलं हा गेलेला आहे म्हणजे आम्हाला धरून देणार आहे, म्हणून तो गेल्यानंतर येशूने असं म्हटलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राचं गौरव करण्याची वेळ आहे. त्याकडे मी येणार आहे थोड्या वेळा. दुसरा शास्त्रपाठ आहे निर्गमाचं पुस्तक 12 अध्याय 14 ते 20 ही वचनं आहेत. स्मरण आणि मुक्ततेचं भोजन होतं प्रियानं. आपल्या सर्वांना ते माहिती आहे की वाचण्याची गरज नाही, जरी सुरुवातीला आपण वाचलं नाही तरी एक त्यामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की हे सर्व जे इस्रायल राष्ट्र होतं प्रियानो, हे फारोच्या अधिपत्याखाली त्या मिस्रामध्ये, ज्याला इजिप्त आज म्हटलं जातं, त्या इजिप्त देशामध्ये प्रियानो गुलामगिरीमध्ये होतं प्रियानो. विटा बनवण्याचं काम करत होते. त्यांच्यावर अत्याचार होत होता. आणि म्हणून हा जुन्या कराराचा जो शास्त्रपाठ आहे, या शास्त्रपाठ आम्हाला वलांडनाच्या मुळाकडे घेऊन जातो. वलांडन सण काय आहे त्याचे आम्हाला तो महत्त्व सांगत आहे. वलांडनाचं हे भोजन येशू ख्रिस्ताने या मौनी गुरुवारच्या दिवशी केलेलं आहे. त्याला हा दुसरा अर्थ आहे प्रियानो. देवाने इस्रायलाला मिस्राच्या त्या दास्यामधून किती अद्भुत रीतीने बाहेर काढलं. स्वतःच्या सामर्थ्यशाली बाहूने प्रियानो देवबापाने त्या मिस्रामधून त्या आपल्या लोकांना बाहेर काढलं. त्याचं स्मरण व्हावं म्हणून परमेश्वराने वलांडन सणाच्या भोजनाची व्यवस्था केली. वलांडन सण साजरा करण्याची त्यांना ताकीद दिलेली आहे. वलांडन म्हणजे काय? ओलांडून जाणे. वलांडन म्हणजे काय? आपल्या भाषेत ओलांडून जाणे. त्या रात्री असं झालं, परमेश्वराने मोशेला सांगितलं प्रियानो की आज रात्री देवाचा दूत सर्व राष्ट्रावरून जाणार आहे. ज्याच्या घराच्या दरवाजाच्या बाह्य पट्टीला आणि चौकटीला वदलेल्या कोकराचं रक्त जर लावलेलं नसेल तर त्या घरातील पशु असो, पक्षी असो, मूल असो, पहिला वत्स काय होईल? पहिला मुलगा किंवा मुलगी जे कोणी असेल, जे पहिलं असेल ते मरण. पण ज्याच्या बाह्यपट्टीला आणि चौकटीला वदलेल्या कोकराचं रक्त असेल त्या घरातल्या पहिला जो वत्स आहे किंवा मुलगा किंवा मुलगी जे काय आहे जन्मलेलं, त्याचा जीव वाचेल. आणि मग असं म्हटलेलं आहे, त्या रात्री प्रियानो देवाचा दूत त्या इजिप्तमध्ये घरांच्यावरून जात असताना प्रियानो आम्हाला फार अद्भुत असा घटना त्या ठिकाणी घडलेली पाहायला मिळते. ज्या घराच्या चौकटीला रक्त होतं
त्या घरामध्ये आनंदी आनंद होता, कोणी मरण पावलं नाही. आणि तो देवाचा दूत घर ओलांडून गेला आणि म्हणून त्याची आठवण ठेवण्यासाठी वलांडण सण साजरा करण्याची आज्ञा देवाने या राष्ट्राला दिलेली आहे. आणि त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की तुम्ही बाहेर जाताना वलांडण सणाचं भोजन करायचं आहे. हे भोजन नेहमीच्या भोजनापेक्षा वेगळं होतं प्रियानो. हे सर्वसाधारण नेहमीचं जेवण नव्हतं. हे भोजन एक ओळख होती, एक आठवण होती. आणि आता आम्ही एका नवीन देशामध्ये आमच्या परमेश्वरानं नेमलेल्या देशामध्ये, कनान देशामध्ये जाणार आहे, याची ही एक आशेचं प्रतीक म्हणजे वलांडण सण होतं प्रियानो. आणि म्हणून आम्ही दरवाजाच्या बाह्य पट्टीला चौकटीला लावलेलं रक्त हे त्या कुटुंबाच्या तारणाचं प्रतीक होतं. दे वर सेव्ड. त्यांना परमेश्वराने तारलं. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना, पापाची क्षमा झाली म्हणजे तारण पावलं, हे आपल्या थिओलॉजी आहे. पण त्या काळामध्ये हा काही प्रकार नव्हता पापाची क्षमा म्हणजे तारण मिळवणं. त्या काळामध्ये मिस्राच्या दास्यातून बाहेर पडणे, देवाने सोडवणे म्हणजे त्यांचं तारण करणे होतं प्रियानो. तांबड्या समुद्रामधून त्यांचा जीव वाचवणं हे त्यांच्यासाठी तारण होतं प्रियानो. आणि म्हणून त्या रात्री प्रभूने त्यांना आज्ञा केली, बेखमीर भाकर तुम्ही खायची. आज मी या वचनावर विचार करत होतो, बेखमीर का? ते तर खमीराची भाकर खात होते ना, मग ह्या रात्रीला त्यांनी बेखमीर का सांगितलेलं आहे? कारण खमीर म्हणजे ईस्ट, आपल्या भाषेमध्ये बेकिंग सोडा, डोनट बनवताना टाकतो ना आपण. त्याचे काय होतं, ते पीठ आहे ते काय होतं, डोनट खूप छान होतं, कुरकुरीत होता, फोकतात, बरं वाटतं खाताना. पण ती एवढी वेळ नव्हती ना. ते पीठ जे आहे भाकरीचं, त्याच्यामध्ये खमीर टाकून ते फुगेपर्यंत, मग त्याच्या भाकरी करून त्या खाईपर्यंत वेळ नव्हता प्रियानो. आणि म्हणून देवाने त्यांना आज्ञा केली की तुम्ही बेखमीर भाकर खायचे, निघायचं, तातडीचं, ताबडतोब निघायचं आहे. कानोकान खबर कोणाला लागता कामा नये. म्हणून बेखमीर भाकरीचा सण पाळला जातो वलांडणाच्या दिवशी. फार सुंदर आहे. कधीतरी मी जर उपदेश तयार करेन याच्यावर. अर्जन्सी, बेखमीर भाकरीचं भाकर जी आहे ती बेखमीर भाकर काय दर्शवते? अर्जन्सी, तातडी. पटकन खायचं आणि झटकन निघायचं आहे, ते तिथून पटकन बाहेर निघायचं, ही परमेश्वराची आज्ञा होती. आणि शेवटल्या प्रभोजनाच्या वेळी येशूने अशा प्रकारचं भोजन घेतलं आणि त्याने ते भोजन स्वतःच्या जीवनाला लागू केलेलं आहे. जुन्या करारामध्ये मिस्रातून झालेल्या मुक्ततेची आठवण म्हणून प्रियानो हा वलांडणाचा सण पाळला जात असे, ते भोजन केले जात असे. पण नवीन करारामध्ये पापांच्या गुलामगिरीतून आम्ही सुटावे याकरता प्रभू येशूने आपलं पवित्र बलिदान करण्याचं ठरवलं. त्याची आठवण म्हणून मेजाची स्थापना झाली. हे आम्ही कधी विसरता कामा नये. इजिप्त आणि मिस्र देशामध्ये इस्रायल राष्ट्राने, इस्रायल लोकांनी आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून जे अर्पण केलेले पशु आणि पक्षी होते प्रियानो, त्यांचा सगळा जो शेवट आहे, परिपूर्तता आहे, ती ख्रिस्त येशूमध्ये झालेली पाहायला मिळते. आता येथून पुढे तुम्ही आम्हाला अर्पणे आणण्याची गरज नाही, असं हा त्रेक देव आम्हाला सांगत आहे. हे त्रेकत्व आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर त्या 70 सालामध्ये मंदिर नष्ट झालं आणि सगळे विधी बंद झाले. नो मोर ऑफरिंग्स, नो मोर सॅक्रिफाईस. आम्ही या ठिकाणी हे पाहतो की ह्या सगळ्या वजलेल्या पशु आणि पक्षी जे होते प्रियानो, त्या सगळ्यांचा मिलाप प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, जो देवाचा कोकरा म्हणून वधस्तंभावरती मरण पावला, त्याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे. त्याने भाकर घेतली, ती मोडली आणि असं म्हटलं, हे माझे शरीर आहे, तुम्हासाठी मोडले जात असलेले हे माझे शरीर आहे. ही फक्त एक आठवण म्हणून प्रियानो त्याने स्थापना केलेली नाही, तर त्याने आम्हावर जे प्रेम केलेलं आहे, दुःखी अंतःकरणाने जे प्रेम केलेलं आहे प्रियानो, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला सामावून घ्या म्हणून त्याने स्थापना. त्याने मग नंतर प्याला घेतला आणि तो प्याला हातामध्ये घेऊन असं म्हणाला, हा माझ्या रक्तात झालेला नवा करार आहे. आणि हा जो नवा करार फक्त एक धार्मिक विधी म्हणून नाही, तर एक नवीन नाते आमचं ख्रिस्ताशी जोडलं जावं म्हणून प्रभूने मेजाची स्थापना केलेली आहे. म्हणून हा युकॅरिस्ट जो आहे, लॉर्ड सपर ज्याला म्हटलेलं आहे, शेवटलं भोजन आहे, कराराचं जे भोजन आहे,
हे प्रियानो परमेश्वराने स्थापन केलेलं आहे. आणि म्हणून याकडे एक विधी म्हणून आम्ही कधीही पाहू नये, एक प्रथा सांभाळायची म्हणून आम्ही ती सांभाळू नव्हे, तर एक अशी एक घटना आहे की जी आम्ही रोज आणि दर रविवारी आम्ही जगायला हवी आमच्या आचरणामध्ये, आमच्या विचारांच्या द्वारे प्रियानो. आणि म्हणून आम्हाला वलांडनाच्या सणाचे लोक म्हटलं जातं. वी आर कॉल्ड पीपल ऑफ पास ओव्हर. वलांडन सणाचे लोक. आमच्यावरती प्रभूने कृपा केलेली आहे आणि आमचं तारण केलेलं आहे. आम्ही सेवा करावी म्हणून परमेश्वराने आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. समेटासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं शरीर आणि रक्त खंडणी म्हणून दिलं आणि आम्हाला मुक्त केलेलं आहे. आणि दुःखी लोकांना आशीर्वाद होण्याकरता प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे करिंथकरांचं पहिलं पत्र 10 अध्याय 14 ते 22. प्रभू या मेजाच्या द्वारे आम्हाला सामायिक सहभागितेमध्ये पवित्र जीवन जगण्यासाठी आव्हान देत आहे. पवित्र मेजामध्ये ज्या वेळेला आम्ही सहभागी होतो त्यावेळेला प्रियानो आम्ही प्रभूला आवडतो. करिंथकराची मंडळी ही प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हायची आणि घरी गेल्यावरती मूर्ती पूजा करायची. काय करायचे? आणि म्हणून त्या मंडळीला पावलाने ताकीद दिलेली आहे. कारण मेज हा ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्तामध्ये सहभागी होण्याचं एक ठिकाण आहे. आणि फक्त प्रतिकात्मकच नाही तर ते आध्यात्मिक आणि कम्युनिटीसाठी आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो आणि पितो तो आपणावर दंड, तो आपणावर शिक्षा आहे. त्या पवित्र मेजाजवळ आम्ही एकटेच असतो असं नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल असतो असं नाही, आम्ही फक्त स्वतःसाठी जातो, वैयक्तिक जातो असं नाही, तर त्या मेजाजवळ आम्ही सगळं चर्च जातात नाही का, सगळे विश्वासणारे जातात. त्याचा अर्थ काय आहे की आम्ही सर्व एक आहोत ख्रिस्तामध्ये. म्हणून मौदी गुरुवार हा चर्चसाठी एक आव्हानाचा दिवस आहे. ही एक आव्हानाची घटना आहे, ही एक आव्हानाची रात्र आहे की त्या ठिकाणी आम्ही सर्व विश्वासणारे त्या मेजाजवळ एक येतो आणि दर्शवतो की आमच्यामध्ये मतभेद नाही, आमच्यामध्ये भेदभाव नाही, आमच्यामध्ये जातपात नाही, आमच्यामध्ये वर्गवारी नाही, आमच्यामध्ये गर्व अहंकार नाही. आम्ही आमची पत आणि इज्जत जी आहे त्याप्रमाणे आम्ही इतरांना खाली पाडून बघत नाही, तर आम्ही विश्वासणारे जे आहेत प्रभू समोर आम्ही सर्व देवाची लेकरं. ख्रिस्ताच्या शरीराच्या रक्तात प्रियानो त्याच्या त्या नवीन कराराच्या आज्ञेमध्ये आम्ही सहभागी होणं फार आवश्यक आहे. कारण त्यामध्ये आम्हाला नम्रता दिसते, त्यामध्ये देवाने आमच्यावर केलेला न्याय दिसतो आणि प्रियानो त्यामध्ये देव आमच्यावर कसा प्रीती करतो आणि आम्हाला कशी एकमेकावर प्रीती करायचं शिकवलेलं आहे याची तो आम्हाला आठवण करून देत असतो. आणि म्हणून प्रभू येशूच्या प्याल्यातलं आम्ही पिऊ शकत नाही. प्रभू सारखं मरण प्रियानो आम्ही सहन नाही करू शकणार. आणि तरी देखील आम्ही एकमेकाला बहिष्कृत करतो, एकमेकाला टोमणे मारतो, एकमेकावर चिडतो, एकमेकावर रागाराग करतो, एकमेकांचा मत्सर करतो. प्रभूचा मेज हा आपणासाठी एक विधी नाही, तर परमेश्वराने आम्हाला जे पाचारण केले त्या पाचारणामध्ये आम्ही त्याच्याशी विश्वासू राहण्याची आठवण करून देणारा एक विधी आहे. शेवटचा मुद्दा आहे आणि मग मी बंद करणार. चौथा मुद्दा आहे प्रीती करा ही आज्ञा आणि तिचं प्रात्यक्षिक येशूने स्वतःच्या जीवनातून दाखवलेलं आहे. लुकाचं शुभवर्तमान 13 अध्याय 31 ते 35 या वचनामध्ये आहे. हा जो शास्त्रपाठ आहे हा मौदी गुरुवारच्या मूळ गाभ्याला स्पर्श करतो. कारण यहूदा इस्कारियोत हा आपल्याला धरून देण्यासाठी निघून गेला आहे की येशूने ओळखलं आणि मग त्यावेळेला तो असं म्हणाला की मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. एक विजयी वीर, शूरवीर म्हणून नाही तर एक नम्र प्रेम करणारा असा हा मनुष्याचा पुत्र आहे. आणि त्या प्रेमामध्ये, त्या नम्रतेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होणार होतं. आणि म्हणून तो प्रभू येशू असं म्हणाला, आत्ता मनुष्याच्या पुत्राचे गौरव होत आहे. कारण विश्वासघात करायला शिष्य एक निघून गेलेला आहे. त्या विश्वासघातामध्ये, त्याच्या छळामध्ये, त्याच्या स्वतःच्या बलिदानामध्ये देवाची प्रीती पूर्णतेस जाते. जे सलाम करतात त्यांना सलाम केले तर काय विशेष, ते तर कोणी करत.
पण जे तुम्हाला सलाम करत नाही त्यांना तुम्ही सलाम केला तर किती विशेष आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम न करणाऱ्या लोकांना पण त्याने प्रेम दिलेलं आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की त्या छळामध्ये, त्या दुःखामध्ये, त्या विरोधामध्ये ज्या वेळेला मी त्याच्यावर प्रीती करतो त्यावेळेला प्रीती पूर्णतेस जाते. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सल्ला देत नाही, पण येशूचा शिष्य म्हणून आम्ही एकमेकावर प्रीती करावी. ती पण कशी करावी? जशी मी तुम्हावर केली. तुम्ही पाप करत असताना मी तुम्हाला टाकून दिलं नाही, तुमचा तिरस्कार केला नाही, तर मी तुमच्यावर प्रीती तुम्हाला जवळ केली. तशी तुम्ही प्रीती करायची. असे करण्याने आपण येशूचं शिष्य आहोत असं जग ओळखेल, असं येशू स्वतः म्हणालाय. तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तेव्हा जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य. आणि आम्ही आमच्या इमारतीवरून येशूचे शिष्य आहोत हे सिद्ध होत नाही. आम्ही उद्देश करतो म्हणजे येशूचे शिष्य होतो असं अजिबात नाही. आम्ही जेव्हा एकमेकावर प्रीती करतो तेव्हा आम्ही एकमेकाचे शिष्य होतो असं येशूने लिहिलेलं आहे. मदर तेरेसा एकदा असं म्हणाल्या, तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी करता त्या मोठ्या प्रेमाने करा असं त्या म्हणाल्या. प्रभू श्री ख्रिस्ताने मौनी गुरुवारच्या दिवशी छोटीशी गोष्ट केली, शिष्यांचे पाय धुतले. छोटीशी गोष्ट आहे ना, पण त्या गोष्टीला त्याने दैवी स्वरूप दिल्याने प्रियानो त्यामध्ये आम्हाला हे पण पाहायला मिळतं की त्या छोट्याशा घटनेला त्याने मोठेपणाची उपमा दिलेली आहे. नम्रतेनेच आम्ही मोठे होऊ शकतो, सेवा केल्यानेच आम्ही मोठे होऊ शकतो. प्रियानो ही शिकवण त्या मौनी गुरुवारच्या दिवशी येशूने दिलेली आहे. प्रेमाने केलेली कोणतीही कृती ही प्रियानो वाईट नसते, नेहमी लक्षात ठेवा. Any act done with a love is not a waste. Is not a waste. त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला व्हॅल्यू आहे. आमच्यामध्ये मतभेद असतील, युद्ध आहे चालू, अन्याय आमच्यावर होत असेल, छळ होत असताना देखील मौनी गुरुवारच्या या रात्रीला प्रियानो चर्चसाठी प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या कळवळ्याने सेवा करण्याचं आव्हान देतात. आव्हान. आणि म्हणून शेवटी मौनी गुरुवार हा फक्त एक आठवणीपुरता न ठेवता देवाचे आम्हाला पाचारण आहे. मौनी गुरुवार हा प्रभूच्या मेजाच्या स्थापनेचा दिवस आहे, ज्यामध्ये तो आम्हाला शिकवतो की आम्हाला देवाने सेवेसाठी पाचारण केलेलं आहे, की त्यागमय प्रेम करण्याचं आव्हान त्या मेजामधून प्रभू आम्हाला देतो. त्या मेजाकडे ज्या वेळेला आम्ही वळतो त्यावेळेला आम्ही नम्र होऊन सेवा करावी ही शिकवण प्रभू आम्हाला देतो. त्या मेजाजवळ जेव्हा आम्ही गुडघ्यावरती येतो त्यावेळेला आम्ही ख्रिस्तामध्ये ऐक्याने राहण्याची शिकवण प्रभूने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आज या रात्री फक्त आम्ही प्रभूच्या मेजाची आठवणच ठेवू नये, तर आपण देवाशी केलेल्या कराराचं नूतनीकरण करायला हवं. स्वतःच्या मनामध्ये आम्ही परीक्षण करावं, स्वतःला प्रभूच्या हाती देऊन टाकावं. आणि ही आज्ञा जी आहे नुसती आम्ही ऐकू नये, तर आम्ही एकमेकावर प्रीती करावी, एकमेकाची सेवा करावी. हेच मौनी गुरुवारच्या दिवशी प्रभू आम्हाला शिकवतो. आणि चर्चला आव्हान आहे की मी जशी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर. आपण प्रार्थना. स्वर्गीय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो. आज या मौनी गुरुवारच्या दिवशी सुंदर अशी शिकवण प्रभू तू आम्हाला दिलेली आहे. आम्ही काय आठवण ठेवावी? तुझा मेज, की त्या मेजामधून तू दिलेली शिकवण याचा आम्ही विचार करावा. म्हणून तो आम्हाला कृपा. ख्रिस्ती मंडळीने फक्त मेज घेतला, पण त्या मेजामागे दडलेलं रहस्य, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण मात्र पाळली जात नाही. तिचा स्वीकार अजूनही अनेक लोकांनी केलेला नाही. म्हणून प्रभू आमच्यामध्ये मतभेद आहेत, म्हणून आम्ही एकमेकांचा हिंसा करत आहे, म्हणून आम्ही एकमेकांचा द्वेष करत आहे. आमच्यामध्ये इतरांच्या बद्दल अहंकार आहे, गर्व आहे, मत्सर आहे. कारण मेजाच्या मागची शिकवण आम्ही घेतलीच नाही, आम्ही समजलीच नाहीये. आणि म्हणून प्रभू या मौनी गुरुवारच्या रात्री आम्ही प्रार्थना करतो, तो आम्हाला ती समज दे. हा मेज मौनी गुरुवारच्या दिवशी का स्थापन झालेला आहे ते आम्ही समजून घेऊन त्याप्रमाणे राहावे. म्हणून तो आम्हाला कृपा. आमचं महान प्रभू श्री ख्रिस्त याच्यात